रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 128 ते 130चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. हे दोन्ही नाद मिळले ते तत्रे लोक्य बधीरभूत झाले, जैसे आकाश का पडले तुटोनिया. कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्धाला सुरुवात होणार असते तेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी जे शंख फुंकले त्या आवाजाचे वर्णन माऊलींनी इथे केलेले आहे. ते दोन्ही नाद मिळले ते त्रैलोक्य बधीरभूत झाले, जैसे आकाश का पडले तुटोनिया. या ओळ्यांचा अर्थ असा होतो की जेव्हा श्रीकृष्णाचा पाचजन्य आणि अर्जुनाचा देवदत्त हे दोन्ही शंख एकाच वेळी वाजले आणि त्यांचे आवाज एकमेकांमध्ये मिसळले, त्यावेळेस जी गर्जना झाली तेव्हा असे वाटले की आवाज आता तुटून पडते का काय. तो आवाज इतका भयानक होता की आणि प्रचंड असा आवाज होता की त्याने तिन्ही लोक जणू बहिरे झाले असे सर्वांना वाटत होते. जैसे आकाश का पडले तुटोनिया याचा अर्थ काय होतो? त्या आवाजाची जी तीव्रता ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जणू संपूर्ण आकाशच कडाळून खाली कोसळले आहे की काय असा भास होऊ लागला आहे. या ओळीतून युद्धाच्या आरंभीच्या त्या विराट आणि रौद्र वातावरणाचे दर्शन घडते. शंखाच्या त्या महाभयंकर आवाजाने आकाश फाटल्यासारखा अनुभव येत होता आणि समोरच्या शत्रू सैन्याचे धैर्य खचायला सुरुवात झाली होती असे याचे मर्म आहे. घडघडीत अंबर उदंबळत सागर, चोबले चराचर कापत असे. कुरुक्षेत्रावर जेव्हा दोन्ही पक्षांकडून शंखनाद झाला तेव्हा त्या वातावरणाचे वर्णन संत ज्ञानेश्वर महाराज या ओव्यामधून करत आहेत. घडघडीत अंबर उचंबळत सागर, चोबले चराचर कापत असे. या ओळीचा अर्थ असा होतो की त्या आवाजाने आकाश गडगडू लागले, सातही समुद्र उचंबळून असे वर आले आणि संपूर्ण चराचर सृष्टी भयभीत होऊन थरथर कापू लागली. हा नाद केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित नव्हता, तर त्याने संपूर्ण सृष्टीला ढवळून टाळले होते. तेने महाघोष गजरे दुमदुम ताती गिरी कंदरे, दला माझी रंतुरे अस्पारिली. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की प्रत्यक्ष रणांगणावर हे सर्व भयभीत वातावरण तयार झालेले होते. ते पुढे असे म्हणतात की त्या महाघोषामुळे डोंगराच्या दराखोऱ्यामधून दुमदुम गेलेल्या त्या आवाजाने सर्व काही विस्कळीत झाले होते. या ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वीर रसाचा आणि भयानक रसाचा सुरेख संगम साधला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.